नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक आनंद भिसे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। हा व्हिडिओ बनवण्यामागचा एक उद्देश असा आहे की काही लोकांनी कमेंट्स केल्या आहेत आणि ज्या मला योग्य वाटल्या त्यातल्या सर्वच कमेंट्सला उत्तर देणं योग्य नाही आणि म्हणून काही कमेंट्स मी त्यातले निवडलेले आहेत आणि मला असं वाटलं की या प्रश्नांना आपण नक्कीच उत्तर दिलं पाहिजे। तर वेळ न दवडता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिली कमेंट्स अशी आहे की सर मी एस.टी. कॅटेगरीमधून येते, मला माझे वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट निघेल का? तर एक लक्षात ठेवा, तुम्ही माझा मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की एस.सी. आणि एस.टी. ज्या माझ्या बहिणी असतील की ज्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना या महिला आरक्षण सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे। एस.सी. एस.टी. करिता कॅटेगरी जी असेल त्याच्यासाठी वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेटची आवश्यकता लागत नाही। ठीक आहे, चालेल। दुसरं आहे, सर मी ओपन कॅटेगरीमधून येते, माझ्याकडे नॉन क्रिमिलेअर नाही आहे, माझं वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट निघेल का? तर ताई, पुन्हा एकदा सांगतो की खुल्या प्रवर्गाचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट निघत नाही आणि जरी तुमच्याकडे आता जर सर्टिफिकेट नसेल तर त्याची काही आवश्यकता नाही। ओपन कॅटेगरीला सुद्धा वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे। जर काही मनात जर संभ्रम निर्माण झाला तर 4 मार्च 2023चा महिला व बाल कल्याण विभागाचा एक शासन निर्णय आहे, त्याची लिंक मी तुम्हाला याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये वाटलं असतं देतो, तुम्हाला जर आवश्यकता असली तर। त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे एस.सी. एस.टी. आणि ओपन कॅटेगरी आहे, तुम्ही ओपनमध्ये जर स्पर्धा करत असाल तर तुम्हाला या सर्टिफिकेटची वुमन रिझर्वेशनची आवश्यकता नाही, सर्टिफिकेटची आवश्यकता पडणार नाही आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर एक रितेश चौधरी नावाचे असे सांगतात, मी अगोदरच तयारी केलेली आहे म्हणून मला सर्व सोपं जातं आहे। व्हेरी गुड आणि आपलं हार्दिक अभिनंदन। अशाच पद्धतीनं तुम्ही तयारी ठेवा। जर आज मागच्या भरतीत जर तुम्ही अयशस्वी ठरलात आणि लगेच तवपासून जर का आतापर्यंत तयारी केली असती तर भरती कधीही येऊ, ग्राउंड जरी उद्याही झालं तर त्याचा पुढचा मेसेज आहे, सर उद्या जरी ग्राउंड झालं तर मी 100% माझं ग्राउंड चांगल्या मार्कांनी काढू शकतो आणि चांगले मार्क्स घेऊ शकतो। हा आत्मविश्वास जर असेल तर रितेश, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही, नक्कीच तुमचं यावर्षी सिलेक्शन होऊन जाईल। ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरी एक कमेंट्स आहे की जी मला असं वाटतं की वाचून आपल्याला दाखवली पाहिजे। सर मला आत्ताच पोलीस पाल्य आरक्षण भेटले आहे, एज 32 कंप्लीट आहे, प्रायव्हेट जॉब सोडून दिला आहे 2 वर्षापूर्वीच, याआधी फक्त एकदा SRPF दिली होती, बाकीच्या सरळ सेवा देत आहे 2 वर्षापासून, पण TCS IBPSने फार नकोसे केले आहे। तर हे बघा, त्या TCS IBPSमुळे तर अनेक जण परेशान झाले, जे स्टेट लेवलचा आपला MPSC लेवलचा अभ्यास करत होते त्यांचे या IBPSच्या याच्यामध्ये खूप कमी रिझल्ट नाही आले, अशा बरोबरच झालेले आहे। त्याच्यामध्ये तुम्हीच नाही आहे, त्याच्यामुळे निराश होण्याचं काम नाही आहे, सपोर्ट कोणाचाच नाही आहे। आणि पुढचं एक अजून खूप सारी कमेंट्स त्याने केलेली आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की ग्राउंड माझं आत्ता 0 आहे पण वेळ अजून आहे, फिजिकलसाठी केले तर नक्की होईल माहीत आहे, तरीसुद्धा खूप डिप्रेस आहे, पोटेन्शियल असून पण सगळं सोडून कुठंतरी गायब व्हावं असं वाटतं। नाही, हे काही तुमचं योग्य नाही आहे डिप्रेशनमध्ये जाणं। आणि माझं असं मत आहे की स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणजे बॉर्डरवरचा सैनिक ज्या पद्धतीनं शेवटच्या श्वासापर्यंत लढतो त्याच पद्धतीने आपण स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना कधीच हार मानायची नाही आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, वाईट काळ हा कधीच जास्त दिवस टिकत नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही निराशा बाळगू नका। कारण काय होऊन जातं माहिती आहे का, सर्वात निसर्गानं सगळ्यात मोठी शक्ती आपल्याला जर कधी कोणती दिली असेल तर ती आहे इच्छाशक्ती, आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकता। तुमच्यात कॉन्फिडन्स आहे ना, तर मग तुम्ही करू शकता। आता काय असतं, कधीकधी आपले आजूबाजूचे जे लोक आहेत तेही कधीकधी आपल्याला निगेटिव्ह कमेंट्स करतात आपल्यावर, किंवा निगेटिव्ह सांगतात की इतके वर्ष झाले तू अजून लागला नाही। तर लोकांचं काम आहे की नाही, लोक तो कुछ भी कहेंगे, लोगों का काम है कहना, तर ते काहीही म्हणतील, आपण आपल्या फक्त टार्गेटवर फोकस करायचं आहे, यांचं म्हणू द्या काही। आणि स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी कधीही डिप्रेशनमध्ये गेला नाही पाहिजे,
हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीच नाही मी असं म्हणेल. स्पर्धा परीक्षा आपल्याला जगायला शिकवते. स्पर्धा परीक्षा कधीच मरायला शिकवत नाही. स्पर्धा परीक्षा लढायला शिकवते आपल्याला आणि कोणत्याही परिस्थितीत तो विद्यार्थी लढतोच. त्यामुळे डिप्रेशनमध्ये जायचं काम नाही. तुम्ही आत्मविश्वास ठेवा. तुमच्यात इच्छाशक्ती आहे ना, तर मग इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहे. पण कृपया डिप्रेशनमध्ये जायचं नाही. कोणताच विद्यार्थी नाही. होऊ द्या ना 2-3 भरत्या आणि 32 वय आणि एक भरती झाली. तुम्ही SRPF मारलेली आहे असं म्हणता. एक भरती मारली म्हणजे असं कोणीच आतापर्यंत झालं नाही की ज्यानं एकदा परीक्षा दिली आणि तो सक्सेस झाला. खूप कमी लोक असतात असे. मग सगळ्यांच्याच नशिबाला तसं येईल असं सांगता येत नाही. सगळ्याच्याच वाट्याला तसं येईल असं सांगता येत नाही. त्यामुळे डिप्रेशनमध्ये कोणीही जाणार नाही आणि चांगल्या ताकदीनं अभ्यास करा. जर कधी अजून थोडासा वेळ तुमच्याकडे आहे, किती वेळ आहे, 2-3 महिनेही तुम्हाला कदाचित भेटू शकतात. तर त्याची न वाट पाहता तुम्ही आता ॲप्लिकेशन सादर केलं असेल, तुम्ही तयारीला लागा. तुमचं यावर्षी नक्कीच सिलेक्शन होईल. आणि पुन्हा एकदा सांगतो, बघा माझ्या ज्या भगिनी असतील SC ST आणि ओपन कॅटेगरीच्या, तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमच्याजवळ वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट नसेल तर काहीच चिंता करू नका. तर त्याची काही आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. परंतु ज्यांचं निघत असेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असतं त्यांचं वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट निघत असेल सहजासहजी तर काढून घ्या, काही अडचण नाही त्याला. पण जर नसेल तर काहीच चिंता करू नका, कारण त्याच्यात सिलेक्शन नाही झालं तर कॅटेगरीत होतं आणि कॅटेगरीत नाही झालं तर ओपनमध्ये सिलेक्शन होतं. म्हणजे अशी काही मोठं तुम्हाला लगेच याच्यातून बाहेर काढतील भरतीतून असं नाही. परंतु मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनं आज आता तुम्ही पहिल्यांदा जर परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर साहजिकच मी समजू शकतो. परंतु ही आपण काय करतो, अपयशातून अनेक गोष्टी शिकत असतो. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करून पाहत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातली काही माहिती होत नाही. आता तुम्ही पहिल्यांदा अर्ज भरला असेल, मनात खूप अडचणी असतात, सांगणारं कोणी नसतं. साहजिकच ते प्रश्न मी समजू शकतो. आम्ही ज्यावेळेस फॉर्म ॲप्लिकेशन करायचो त्यावेळेस आम्हालाही सांगणार कोण नव्हतं. मग 4 लोकांना विचारावं लागायचं आणि थोडीशी भीती वाटते की बाबा वर्ष वाया नाही गेलं पाहिजे, आपल्याला संधी मिळाली पाहिजे. असं काही होत नाही. सगळेजणं कसं असते, परीक्षेपासून कोणाला वंचित ठेवता येत नाही. फक्त माहिती जर का खोटी दिली अर्जामध्ये तर तुम्ही त्याचं डिक्लेरेशन देतो आपण की अर्जात दिलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे खरी असून याच्यातली कोणतीही माहिती जर खोटी असेल तर उमेदवारी माझी रद्द करण्यात येईल याची मला जाणीव आहे, असं आपण सर्टिफाय करून देत असतो. त्यामुळे खोटी जर माहिती दिली, समजा एखादं सर्टिफिकेट, माझ्याजवळ समजा ड्रायव्हिंग लायसन नाही आहे, माझ्याजवळ MSCIT नाही आहे, माझ्याजवळ टायपिंग नाही आहे, असं नाही आहे आणि मी त्यात हो दर दिलं आहे आहे, किंवा मी 12वी माझे टक्के 50 आहे आणि मी 70% त्याच्यात ॲप्लिकेशनमध्ये लिहिली, ही खोटी माहिती आहे. म्हणजे उदाहरणं सांगून राहिलो तुम्हाला खोटी. ही अशा पद्धतीची जर खूप मोठी माहिती असेल, खोटं जर का त्याच्यामध्ये जर दिलं तर तुमचं ॲप्लिकेशन रद्द होतं. बाकीचं काहीही घाबरू नका. प्रत्येकाला कसं आहे माहिती आहे का, जे भरती घेणारे आहेत, परीक्षा घेणारे प्रशासनाचे लोक, तेही तुम्हाला खूप मोठं कारण असल्याशिवाय परीक्षेपासून वंचित ठेवत नाही. परंतु पहिली परीक्षा आपली हीच आहे की आपण ॲप्लिकेशन अर्ज हा व्यवस्थित वाचून भरला पाहिजे, आहे की नाही. शासन नोकऱ्या जर तुम्हाला देत असेल तर शासनाची तुमच्याकडून अपेक्षा नाही की शासन म्हणते उद्या मी तुम्हाला नोकरी देणार आहे, पगार देणार आहे, तर माझा कर्मचारी हा किमान त्याला शासन निर्णय समजला पाहिजे, त्याला जे काही माहिती परिपत्रकात दिलेली आहे ती समजली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला 22 पानाच्या जाहिराती दिलेल्या आहेत, त्या आपण काळजीपूर्वक वाचत नाही. याच्यापुढं काळजीपूर्वक वाचायचं, मनात कोणताच संभ्रम ठेवायचा नाही. 2 दिवस लेट फॉर्म भरला तर चालेल. आजची तारीख 6 एप्रिल आहे आणि आज व्हिडिओ मी बनवत आहे, कदाचित तो 1-2 दिवसांना अपलोड होईल, सांगता येत नाही. परंतु 6 एप्रिल आहे आणि 6 एप्रिल आता आपल्याला शेवटचे काही दिवस राहिलेले अर्ज भरायचे. काहीही विचार करू नका, कारण अजूनही काही लोकांचे, काल मलाच काही जण आमच्याच गावात फिरता मी 1-2 जण भेटले, त्यांनी मला नमस्कार केला. मी विचारलं का बा अर्ज भरला का, नाही म्हणे सर भरू ना. म्हणजे इतक्या फुरसतीत नाही राहायचं कधीही. आलीन तारीख डिसिजन घ्यायचा. आता हे कोणीच सांगू शकत नाही कोणत्या ठिकाणी अर्ज भरायचा, आहे की नाही. ते डिसिजन तुमचं आहे. मी तुम्हाला मागचे 2-3 व्हिडिओ माझे तुम्ही रेफर करा, त्याच्यामध्ये मी सांगितले तो स्वतः डिसिजन तुमचा असेल. आणि एक लक्षात ठेवा, जागा कितीही असो, तुम्हाला स्वतःला एक जागा लागते आणि ती एक जागा तुमचीच आहे, हे एवढा कॉन्फिडन्स ठेवायचा आणि अर्ज भरायचा आहे ना. अमिताभ बच्चनचा एक डायलॉग मला खूप आवडतो, मैं जहाँ खडा रहूंगा लाईन वहाँ से शुरू होंगी. तुम्ही असं म्हणा ना की यावर्षी मेरिट सर माझ्या नावापासूनच मेरिट सुरू होईल. ठीक आहे. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आत्ताच देतो.
तयारीला लागा. तो एक व्हिडिओ आपण तयार केलेला की आत्ताच तयारीला लागा. माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की कमेंट्स करा. काही अडचणी असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.